नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असनोडकर. आज विधिमंडळ अधिवेशनामध्ये काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपवर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा उपस्थित करत असताना सरकारला त्यांनी काही स्पष्टीकरण विचारलं आणि त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अहवालाबाबतचा. सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणासंदर्भामध्ये निर्णय दिल्यानंतर त्याच्या आधारे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण लागू केलं जाऊ शकतं का? इतर राज्यांनी ते लागू केलं आहे का? इतर राज्यांनी कुठला आधार घेतलेला आहे? कशा पद्धतीने ते लागू करता येईल? त्या संदर्भातला जो डाटा आहे, म्हणजे अनुसूचित जातीमधल्या ज्या जातींना अजूनपर्यंत अद्यापपर्यंत इतक्या वर्षानंतर आरक्षणाचा व्यवस्थित लाभ मिळू शकलेला नाही आणि त्या आरक्षणाचा लाभ न मिळाल्यामुळे ज्या जाती मागे राहिल्या आहेत त्यांच्यासाठी उपवर्गीकरण करता येईल का? कशा पद्धतीने करता येईल? या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी आणि सरकारला त्याची शिफारस करण्यासाठी न्यायमूर्ती अनंत बदर यांची एक समिती नेमण्यात आली आणि गेली 2 वर्ष ही समिती काम करते. ऑक्टोबर 2026 मध्ये त्या समितीला 2 वर्ष पूर्ण होतील. सरकारने जेव्हा या अहवालावरती हरकती सूचना मागवल्या, आता मी अहवालावरती का म्हणतोय, खूप लोकांचा असा समज आहे की उपवर्गीकरणावर सरकारने हरकती सूचना मागवल्या असं बऱ्याच लोकांचा समज आहे. परंतु आज राज्याचे दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलेलं आहे, त्यांच्याकडून ते उल्लेख झालेला आहे की न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अहवालावर हरकती सूचना या मागवल्या गेल्या, त्या अजूनही येत आहेत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्यावर सुनावणी देणारी समिती बनवण्यात आली आहे. त्या समितीमध्ये अजून सदस्य वाढवावेत का यावरती विचार सुरू आहे. हे सगळं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. 5 लाख लोकांचा मोठा मोर्चा आज निघालेला आहे. सरकारला आमची विनंती आहे की आपण बदर समितीचा अहवाल आल्याशिवाय हे कुठेही पुढचं पाऊल उचलू नये, त्यावर चर्चा करूनच आपण निर्णय घ्यावा अशी आमची सरकारला विनंती. अध्यक्ष माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की सरकारने घेतलेला कुठलाही निर्णय नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे की सगळ्या राज्यांमध्ये शेड्यूल कास्ट ही जी कॅटेगरी आहे, या कॅटेगरीमध्ये ज्या जाती मागे राहिलेल्या आहेत त्या आयडेंटिफाय करून त्यांना जे काही प्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यात जे काही डिस्टन्स आहे ते कमी करण्याच्या दृष्टीनं उपवर्गीकरण करावं. त्यामुळे पहिल्यांदा तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये कोणा दुसऱ्याला आणण्याचा हा विषय नाही आहे, तर शेड्यूल कास्टच्या आरक्षणामध्ये जे मागे राहिले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने समोर आणायला सांगितलं. या संदर्भात आपण बदर कमिटी तयार केली. बदर कमिटीने रिपोर्ट दिला. तो रिपोर्ट ज्यावेळी आमच्या मंत्रिमंडळ बैठकीत आला त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत ही चर्चा झाली की याच्यावर मोठ्या प्रमाणात सजेशन, ऑब्जेक्शन मागवले पाहिजे. त्यांनी विजय वडेट्टीवार हे काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे काँग्रेस पक्षाने कर्नाटक आणि तेलंगणामध्ये कशा पद्धतीने उपवर्गीकरण केलंय याचा सुद्धा उल्लेख करून त्यांना काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मी वडेट्टीवार साहेबांच्या लक्षात आणून देतो, सर्वोच्च न्यायालयाच्या याच आदेशाप्रमाणे कर्नाटकच्या सरकारने, तिथे आपलं सरकार आहे, त्यांनी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला. तेलंगणात आपलं सरकार आहे, त्या ठिकाणी उपवर्गीकरण केलं, कायदा झाला. महाराष्ट्रात मात्र आम्हाला हे लादायचं नाहीये. आम्हाला सहमतीने सर्वांना विश्वासात घेऊन आणि कायद्याचं तंतोतंत पालन करत हे करायचं आहे. ज्या हरकती सूचना तुम्ही मागवल्या आहेत नागरिकांकडून, तुम्ही अधिवेशनामध्ये सांगितलं की न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अहवालावरती आम्ही हरकती सूचना मागवल्या, परंतु तो अहवाल आम्ही अद्यापपर्यंत प्रकाशित केलेला नाही, प्रसिद्ध केलेला नाही. आणि इव्हन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
यांच्या सुद्धा आम्ही हाताला तो अहवाल लागू दिलेला नाही, कारण संजय शिरसाट अजून त्याच्यावर काहीच बोलत नाहीये. सामाजिक न्याय विभाग या अहवालावर काहीच बोलत नाहीये. ते बार्टीवर त्यांनी सगळं ढकलून दिलं त्यांची ईमेल देऊन, परंतु हा अहवाल अजूनही प्रकाशित केलेला नाही. याच्यावरती मात्र फडणवीस काही बोलायला तयार नाही. सरकारला आमची विनंती आहे की आपण बदर समितीचा अहवाल आल्याशिवाय हे कुठेही पुढचं पाऊल उचलू नये, त्यावर चर्चा करूनच आपण निर्णय घ्यावा अशी आमची सरकारला विनंती. अध्यक्ष, आपण जर विजय वडेट्टीवारांचा जर मुद्दा ऐकला नीट, तर त्यांनी न्यायमूर्ती अनंत बदर यांचा अहवाल तुम्ही अजून अद्यापपर्यंत का प्रकाशित केला नाही असा प्रश्न विचारला. देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुद्द्यावर सविस्तरपणे बोलले, उपवर्गीकरणावर बोलले, सगळ्या मुद्द्यावर बोलले. आम्ही कसं नियम कायद्याला धरून हे सगळं करतोय, करावं लागणार आहे. त्यांनी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्र सरकार उपवर्गीकरण करणारच आहे हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केलेलं आहे. सरकारचं स्पष्ट मत आहे, व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. कोणावरही अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाहीये. आणि शेड्यूल कास्ट समाजामध्ये कोणी जर मागे राहिलं असेल तर त्याला पुढे आणण्याकरता जी काही उचित उपाययोजना आहे ही उपाययोजना केली जाईल. परंतु हे सगळं बोलत असताना त्या विधिमंडळाच्या पटलावर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अनंत बदर यांच्या अहवालाबद्दल मात्र काहीही उल्लेख केला नाही. तो अहवाल त्यांनी अधिवेशन जर होतं तर तिथे समोर ठेवायला पाहिजे होता. महाराष्ट्रातल्या 288 आमदारांना त्याची प्रत जायला पाहिजे होती. तो कुठल्या ना कुठल्या वेबसाईटवरती तो लोकांना बघायला, वाचायला, न्याहाळायला, पडताळायला तो उपलब्ध हवा होता आणि त्यानंतर त्याच्यावरती हरकती सूचना मागवल्या जायला पाहिजे होत्या. एका बाजूला देवेंद्र फडणवीस आम्ही कशी कायद्याची प्रक्रिया राबवतोय याच्यावरती बोलतात आणि दुसऱ्या बाजूला न्यायमूर्ती अनंत बदर यांचा अहवाल आम्ही का दडवून ठेवलाय त्याच्यावरती विधिमंडळ अधिवेशनामध्ये एक अवाक्षर सुद्धा बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून जे काही कौशल्य आहे ते हे आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, कमिटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईल, विधिमंडळाच्या सदस्यांशी देखील चर्चा होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय या संदर्भातला घेतला जाईल. कोणीही गृहीतिकांच्या आधारावर, अफवांच्या आधारावर या ठिकाणी कुठलंही मत बनवणं हे योग्य होणार नाही.